तुम्ही किती पैसे कमवता? Cost over 10 million in a year. ते कधी एवढं आम्ही हॉलमध्ये समजा करतोय व्हिडिओ, तर आम्ही व्हिडिओ बनवतोय, मागे खिडकी आहे, तर असं थोडं वर झालं की खाली सगळं दिसते कुठली दुकान आहेत काय आहेत, आणि आम्हाला फोटो पाठवले की वी कॉट यू गाईज. अरे बाबा, मी जेव्हा म्हणतो की माझ्या भाषेवर प्रेम आहे, तर माझं म्हणणं असं नाही की माझं इतर भाषांवर प्रेम नाही. हाच मुद्दा मी मला समजत नाही. हिंदी थिएटर करतो, मी हिंदी सिनेमे केले, हिंदी मी वेब सिरीज केले. ते कमेंट सेक्शनला प्रूव्ह करायला डिफिकल्ट जातं आणि मग एका पॉइंटला सोडून कमेंटला त्या दिवशी एक रुपया असं येईल ना, 1 रुपया 1 कमेंट, तर मला वाटतं सगळं प्लॅन करायचं. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ह्या नव्या एपिसोडला. आज राऊंड टेबलचे जे आपले गेस्ट आहेत, ती जी व्यक्ती आहे, त्यांचं खासियत अशी आहे की ते लिहूही शकतात, ते शूटही करू शकतात, ते ॲक्टिंगही करू शकतात, ते एडिटही करू शकतात आणि बरंच काही काही करू शकतात एकच व्यक्ती. आणि त्या व्यक्तीचं नाव, म्हणजे माझ्याबद्दल नाही बोलत आहे मी, म्हणजे मीही करू शकतो हे, पण मीही त्यांच्याच सारखं आहे, कारण ह्या व्यक्तीचं नाव आहे क्रिएटर. आणि आज आपण मराठी राऊंड टेबल करणार आहोत विथ द क्रिएटर्स. सगळ्यांचं आपण स्वागत करूया. माझ्यासोबत आहेत आपले मराठी क्रिएटर्स, स्टार्टिंग विथ समीर खांडेकर. त्यांचं स्वतःचं अजून एक, ऑफकोर्स ते तर काम करतात आहेत, पण त्यांचं चॅनल आहे ज्याचं नाव आहे असोवा, आपली सोशल वाहिनी. आपल्यासोबत आहेत वाईफ विथ यशी मधनं यश आणि शिवानी. आपल्यासोबत आहे समीक्षा टक्के, दिशा काटकर आणि मी तुमचा मित्र म्हणजे नील सालेकर, म्हणजे जस्ट नील थिंग्स. पहिलाच प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, सगळ्यांना याचं उत्तर द्यायचं आहे. एक क्रिएटर सांगा ज्याचा तुम्ही जळता, कारण तो तुमच्याकडे जास्त पैसे कमवतो. तू हा जोक होता ऍक्च्युअल. मला माहिती होतं म्हणून मी हा प्रश्न प्लॅन केलेला. ऍक्च्युअल प्रश्न आहे की मला एक क्रिएटर असं सांगा ज्याच्यावर तुम्ही खरंच जळता इन अ गुड वे, की यार असा कॉन्टेंट मला का नाही सुचत, किंवा असं छान काम मी पण करू शकतो, किंवा आपल्याला असं होतं ना बघून. मी आधी, तुम्ही मला क्रिएटर म्हणालात त्याबद्दल मी आधी आभार मानतो. कारण मी असा, आणि जळण्याविषयी सांगायचं झालं तर खरंच मी तुझ्यावर चांगल्या अर्थी जळतो किंवा जळायचो. कारण मला काय झालं, आता मी ये प्यार का इजहार शायद पहिली बार हो रहा है हमारा. ला 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 ला. म्हणून तर समोर लांब बसवलं लवळ. तू लांब राहा. नाही, कारण काय कोविड काळात तुम्हाला जे पेव फुटलं होतं, विच इज गुड थिंग, तू करण म्हण किंवा अजून, तर मला इतकं भारी वाटलं सगळं हे. म्हणजे तू ते तुझं पायाचं एक केलं होतंस. म्हणजे कसं आहे, एखाद्या गोष्ट सोपं वाटते हे, मग पण ती सोपीच करणं खूप कठीण आहे. आणि नंतर जेव्हा मला कळलं की भाई हा बंदा थिएटरवाला आहे, अरे हा बंदा आर्ट कॉलेजचा विद्यार्थी आहे, आणि मग मी पुढे सगळं तुझं फॉलो करू लागलो, सगळंच काम तुझं. पण जेन्युनली म्हणजे मला असं वाटतं की जळणं हा खूप गमतीचा भाग आहे. पण मला आता ते माझे बरेचसे मित्र, दादा आता आपण ते रील वगैरे करूया ना. म्हटलं भाई बघ, मला हे सुचलंय, पण त्यांनी केलं असणार बघ. परवा माझ्या बायकोला म्हटलं की यार ह्यानी तो आता तुमच्या फॅमिलीचं वगैरे तुम्ही ब्लॉग वगैरे केला, मला वाटतं की हा बंदा मेरा इंस्पिरेशन हो सकता है कि भाई हम लोग ब्लॉग शुरू कर सकते, तू फक्त आठवणी म्हणून. तो भाई तू वो बंदा है की भाई जल रहा है मैं जिसके ऊपर, चांगल्या अर्थी. ह्याचा एक वेगळा कट मला काढून द्या. बाप यांनी माझ्याबद्दलचे सुरुवातच केलेलं आहे. थँक्यू सो मच. पण मला सोडून, मला माहिती तुमच्या सगळ्यांचा मी फेवरेट आहे, बट मला सोडून असं कोणी क्रिएटर पांडे मस्त करतो. आता मी मी अर्जुन पांडे बद्दलच बोलणार होते आता, की अर्जुन सोबत मी एक ऍड केली मध्ये, मी बघितली, खूप छान ऍड होती ती चुरीची ऍड केली. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली मी अर्जुनचं काम पाहिलं जाऊन. आणि असं तर आपण बघत असतो रील्स, पण कोणी असं लक्षात येत नाही. पण जेव्हा मी अर्जुनची प्रोफाईल स्टॉक केली, तो रील मध्ये फिल्म बनवतो बेसिकली. तो फॉर्मॅट त्याने आणलं का? मी फार त्यातलं नौकं आहे ते, म्हणजे कॅमेरा, आय मीन शॉर्ट रोटेट होऊन मग तो असा व्हर्टिकलला हे होतोय.
तो त्याचा त्यांनी हे एक केलंय त्याच्यामध्ये की हो तुम्ही केलंय आपल्याकडे. त्यांनी केलंय की जनरली लोक ते असं टाकतात की रोटेट युअर फोन हा. त्यांनी काय केलं माहितीये का त्यांनी शॉर्ट असा चालू केला आणि शॉर्टच असा टर्न होतो तू नॅचरली मोबाईल बोलो काय स्मार्टली डिझाईन केलंय हे म्हणजे त्या माध्यमाला ज्या गांभीर्याने बघितलं जातं ना, यार कमाल आहे तो एक आहे म्हणजे असे असंख्य नाव आहेत पण तो एक आहे. मला असं वाटतं प्रोडक्शन वाईज ऑब्व्हियसली खूप क्रिएटर्स आहेत जे त्या लेवलवर पोहोचलेत पण काही नसताना जर तुम्ही आउटपुट तसा देताय रिलेटेबिलिटी फॅक्टर त्याच्यामध्ये आणताय त्या हिशोबाने आय लव्ह द जर्नी ऑफ बच्चामत बोलना गँग कारण आत्ताच मी आज सकाळी संजयसोबत शूट केलंय त्यांना शूट करायचं आहे 2 दिवसानंतर पण त्याची रिहर्सल ते आत्तापासून करतायत 3-3 तास त्यांची रिहर्सल असते आणि मग ते डिस्कस करतात की नाही हा डायलॉग असा आहे आपल्याला असं वाटतं की यार इट्स जस्ट अ 90 सेकंड व्हिडिओ किती टाइम असेल पण तो शॉर्ट परफेक्टली बोलायला किंवा तो डायलॉग बरोबर बोलायला ते लिटरली 2-3 दिवस प्रॅक्टिस करतात आणि त्यांची ऍक्टिंग अकॅडमी पण आहे प्रजित सो शिंदेची बेसिकली आहे हा ह्याचं क्रेडिट ऑल्सो गोज टू म्हणजे ते सगळी पोरं टॅलेंटेड आहेत हा, नो ओंकार, वेदांग डाऊट बट वगैरे. ह्याचं ऑल्सो क्रेडिट गोज टू प्रजित प्रजित बिकॉज प्रजित नी त्यांना लहानपणापासून ऍक्टिंग मध्ये ट्रेन केलंय आणि ही जी Freedom प्रोसेस आहे Academy, ना ही जी प्रोसेस आहे की तो आधी रिहर्सल करून घेतो नाटकासारखी आणि मग ते लोक रील करतात त्याचे व्ह्यूज जे येत आहेत अल्गोरिदम वाईज ते आर टू गुड सो इन्स्पिरेशन सारखी आहे त्याच्यावर बोलण्याची जर तू नॉस्टेलच्या व्हिडिओ बनवतात पण त्यांची एंगेजमेंट तू बघशील ते आता काहीतरी 10 मिलियन आहेत 10 युट्यूबवर मिलियन इन अ इयर तुम्ही यश शिवानी तुम्ही कोणाचं कॉन्टेंट आवडतं तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये सई गोडबोले आहे ती खूप लहान आहे म्हणजे आपल्यापासून तर खूप लहान आहे बट काय टॅलेंटेड मुलगी आहे ती तिला ऍक्टिंग जमतं सिंगिंग जमतं ऍक्सेंट ती वेगवेगळे खूप अमेझिंग मला ती वाटते सो या कधी कधी तिचे असे रील्स बघण्यासाठी काश मला आलं असते सो या एक सई गोडबोले आणि तुम्ही सगळे पण तुमच्या सगळ्यांमधनं असं थोडं थोडं शिकण्यासारखं भरपूर काय काय आहे. म्हणजे एक माणूस नाही ज्याच्यावर आपण जळू शकतो भरपूर लोक आहेत त्यांच्याकडनं शिकू शकतो स्टोरी बनवायच्या कशा तुम्ही ऍक्टिंग कशी करायची कॅरेक्टर कसं बिल्ड करायचं भरपूर लोक आहेत अशी एक नाव नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं का की मराठी कॉन्टेंट मध्ये ग्रो होणं हे एक लिमिट आहे किंवा त्याची व्हायरलिटी एका लिमिटेड नंबर्स पर्यंत आहे आणि ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये नाहीये अजिबात नाही जरा पण नाही आता आम्ही स्टार्टिंग पासून मराठीमध्ये कॉन्टेंट बनवतोय आणि जेव्हा आम्हाला भेटायला येतात लोक असं कधीच नाही झालं की फक्त मराठी ऑडियन्स आहे गुज्जू लोक असू दे किंवा वेगवेगळ्या ह्याचे लँग्वेजचे लोक येऊन आम्हाला बोलतात अरे आम्हाला तुमचं कॉन्टेंट समजतंय आम्हाला आवडतंय अँड इनफॅक्ट व्लॉग्स पण तर रीलचं कसं आपण समजून घेऊ शकतो 20 सेकंड 30 सेकंड्स मध्ये की काय आहे बट व्लॉग्स पण बघणं हे खूप मोठी गोष्ट आहे सो आधी आम्हाला वाटलेलं की मे बी असं होऊ शकतं रिस्ट्रिक्ट होईल व्ह्यूज वगैरे बट नाही आता असं नाही वाटत म्हणजे फक्त रिलेटिबिलिटी त्यांना एवढी झाली की त्यांना भाषेने एवढा फरक फरक पडत. नाही पडत की तुम्ही मराठीत करताय म्हणून आम्ही बघणार नाही असं काही नाहीये तुम्ही जे वागताय तसंच आमच्या घरी पण चाललंय तर मग त्यांच्यासाठी रिलेटिबिलिटीचा पॉईंट खूप मोठा त्यामुळे मला असं नाही वाटत की मराठीमुळे कुठे तुम्ही स्टार्टच मराठीमध्ये हो घेतलंय. आय थिंक तुमचं खूप लाईफस्टाईल ओरिएंटेड आहे रिलेशनशिप ओरिएंटेड आहे म्हणून तो ग्राफ म्हणजे तो प्लॅटफॉर्म एक्सपांड होतो जेव्हा कॅरेक्टर्स बद्दल आपण जेव्हा कुठलं कॅरेक्टर प्ले करतो तर मी साताऱ्यातली एक ग्रामीण भागातली मुलगी प्राजू नावाचं एक कॅरेक्टर करायची ते मी आता नाही एक्सपेक्ट करू शकत की दिल्ली आणि इवन ते दिल्ली तर खूप लांबचं आहे साताऱ्यातलं धुळ्याच्या लोकांना पण मी कुठले वर्ड्स बोलतेय किंवा नागपूरच्या लोकांना ती भाषा जी ग्रामीण ती रिलॅक्स नाही होणार years आपल्याला थोडा त्रास झाला टू प्रेझेंट द कॉन्टेंट तसा पण आता मेटा एआय मुळे थोडं इझी झालंय किंवा ते ट्रान्सलेशन वगैरे नवीन आले तर त्याच्यामुळे खूप इझी झालंय फीचर आहे मला असं वाटतं पण की तुम्हीच खरं तर सांगू शकाल जे हिंदीमध्ये पण करताय आणि मला ऐकून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं मी जर खरं सांगू तर कॉन्टेंट चेंज कसा झालाय परसेप्शन चेंज कसा झालाय आणि लोक पण कशी बदलले त्याच्याबद्दल इथे मला बोलायला आवडेल कारण की आधी जेव्हा मी स्टार्ट केलं मी मराठीत स्टार्ट केलं आणि तेव्हा जेवढे लोक जे ऑलरेडी ज्यांनी म्हणजे जे मोठे युट्यूबर्स होते जे आम्हाला फॉलो तर करायला लागले बट ते म्हणायला लागले की हिंदी में बना का नॉट फॉर व्हायरलिटी कारण जर तुला याच्यातनं बिझनेस एक्सपेक्ट जर तू करत असशील तर ब्रँड जर तू एक्सपेक्ट करत असशील तर तुला हिंदीमध्ये कॉन्टेंट बनवायला लागेल इवन माय एजेंसी टोल्ड मी की ब्रो आपका कॉन्टेंट बहुत अच्छा है पर आपको हिंदी में बनाना पडेगा बोलो ओके ठीक आहे मग त्याच्यामध्ये आम्ही एक मिड पॉईंट शोधून काढला की आम्ही हिंदीच बनवायचो पण सगळे शिव्या किंवा त्यातल्या त्या आईला बेआईला त्या सगळ्यात ते सगळं आपलं मराठी असायचं हलका तो आपला टच येतो ब्रँडचा पण पर्स्पेक्टिव्ह बदलला सो आता भाषा
तसं काय राहिलं नाही की मराठी आहे काही. आता लोक मराठीकडे वळत आहेत, आता ब्रँड्स पण मराठीकडे वळत आहेत. आता माझं एक इंडिव्हिज्युअल चॅनल सुद्धा आहे जिथे मी ब्युटी कॉन्टेंट टाकते. तिथे मला ब्रँड समोरून येऊन बोलतात की नो इंग्लिश ओनली मराठी, बिकॉज त्यांना आता कळायला लागलंय की माझी रिजनल वर्क होणार, बिकॉज माझा ऑडियन्सच तो आहे. त्यांना तुमच्या ऑडियन्स कडे पोहोचायचं. त्यांचं असं नाही की मला एक ऑडियन्स आणि मी एक्झॅक्टली. जे त्यांना हवंय, समजा आपण एका वीकमध्ये 4 वेळा कॉन्टेंट पोस्ट करतोय, 2 दिवस मी असा कॉन्टेंट टाकते जो हिंदी आहे, जो कॅरेक्टर ओरिएंटेड आहे, ज्याच्यामध्ये हिंदी ऑडियन्स खुश राहील की अच्छा मेरे को मिल गया इसका कॉन्टेंट जो डालना था. पण एक व्हिडिओ मी हा विचार करते की यार हा माझ्यासाठी आहे, मला ह्याच्यावर व्ह्यूज नको आहेत, मला ह्याच्यावर एंगेजमेंट नाही आली तरी चालेल, पण माझ्या क्रिएटिव्ह प्रोसेससाठी आहे. आणि मग दुसरा व्हिडिओ जर आईसोबत असेल तर तो इव्हेंच्युअली मराठीमध्ये येतो. तर मी पर्सनली हे फॉलो करते आणि आय थिंक इट इट्स गोइंग वेल. गुड. मी तर स्विच केलंय हिंदीमध्ये. पण तुला असं मध्ये मध्ये नाही असं वाटत की यार बोलायला पाहिजे मराठी? नाही, मी ऍक्च्युली जेव्हा तसं वाटतं तेव्हा मी प्राजूचे व्हिडिओज टाकते. बट मला असं वाटतं की ठीक आहे, तू मराठी व्हिडिओज पण बनवते, तू हिंदी व्हिडिओज पण बनवते, कारण की असं नाही की मराठी माणूस जो आहे तो जाऊन ऑफिसमध्ये इंग्लिश बोलत लागतं बॉस समोर, बिकॉज तुम्ही जॉबच्या ठिकाणी एक्सपेक्ट नाही ना करत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि जो तो माणूस पोटा पाण्यासाठी, मला असं वाटतं की जे पोटा पाण्यासाठी बरोबर आहे ते त्यांनी करायला हवं. त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही. नाही, पण मला काय वाटतं माहिती का, याच्याकडे ना खूपच आपण असं कट्टरतेने बोलतो. हा, वर्क आता म्हणालाच तेच ना, आपण काही हिंदीमध्ये किंवा वेगळ्या भाषांमध्ये बोलत नाही होतं. म्हणजे आता मी आसवापुरतं बोलतो, तू आसवाचा कॉन्टेंट बघशील ना तर त्याच्यामध्ये मराठीचा आग्रह धरणारे खूप आपण शॉर्ट फिल्म्स केले आहेत मराठी भाषेला घेऊन किंवा काय. तर कमेंटमध्ये त्या उड्या मारणारे खूप आहेत, म्हणजे कोणाला नॉन मराठीना शिवाय काढणार. पण त्यांना मला हेच सांगायचं की अरे बाबा, मी जेव्हा म्हणतो की माझ्या भाषेवर प्रेम आहे, तर माझं म्हणणं असं नाही की माझं इतर भाषांवर प्रेम नाही. हाच मुद्दा मी मला समजत मी नाही. हिंदी थिएटर करतो, मी हिंदी सिनेमे केलेत, हिंदी मी वेब सिरीज केले आहेत, मी हिंदीमध्ये पण काम केलंय ना. सो त्या भाषेवर सुद्धा प्रेम आहे आणि तेच मला माझी भाषा शिकवते ना, मराठी भाषा. सो तू आता ते म्हणालीस ना सॉरी, नाही सॉरी कशाला, तू हिंदीमध्ये काम केलंयस, आय मीन तू आता करतेस, याचा अर्थ तुला मराठीवर प्रेम नसल्याला मुद्दा नाही ना. आता आपण हा आपला पॉडकास्ट मराठीमध्येच आहे ना. ते कमेंट सेक्शनला प्रूव्ह करायला डिफिकल्ट जातं आणि मग एका पॉइंट कमेंटला ज्या दिवशी ₹1 असं येईल ना, ₹1 एक कमेंट, तर मला वाटतं सगळं प्लॅन करेल. मी ₹1 म्हणतोय, एका रुपयाला एक कमेंट. त्यात तर फ्री आहे तर ऑफकोर्स. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण आपलं मत देतो, म्हणजे ते घ्यायलाच पाहिजे असं गरजेचं नाहीये. पु ल देशपांडेंनी जे रवींद्र संगीत आहे बंगालचं, ते त्यांना असं वाटतं की हे एवढं साहित्य मी याला मुकणार आहे, तर काय केलं पाहिजे. ते बंगाली शिकले, ती भाषा शिकले. सो तुला एक वेगवेगळ्या भाषा येण्यात केवढी मजा आहे यार. एक प्रश्न माझ्याकडे असं, 2026 मध्ये आताचा जो टाइम आहे, तर तुम्हाला काय वाटतं की कॉन्टेंट क्रिएशन थ्रू आपलं काम दाखवून ऍक्टिंगची कामं मिळवणं, किंवा अजून ऍक्टिंगची कामं मिळावी म्हणून कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करणं, ह्याच्यापैकी ह्या 2 मुद्द्यांवर काय वाटतं? मला तर खूपच पर्सनल हा क्वेश्चन वाटलाय, कारण मी कॉन्टेंट क्रिएशनच ह्याच्यामुळे सुरू केलं कारण माझा इगो हर्ट झाला होता. मी एक शो साठी ऑडिशन दिलं होतं, तो शो मला मिळाला, मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आणि मी अंधेरीला शिफ्ट सुद्धा झाली. 2 दिवस आधी मला कॉल आला की आम्ही ते कॅरेक्टर वी आर रिअली सॉरी, प्रोडक्शननी कॉल घेतलाय की ते म्हणाले की तुझे फॉलोअर्स नाहीये, तू इंस्टाग्रामवर नाहीये. आणि हे 2023 मध्ये झालं होतं. आणि सगळ्यांचे लोक खाली, अरे माझ्यासोबत असे सगळे ऍक्टर व्हॉइस ओव्हर आता इकडे. पण तूही होतास त्या वेब सिरीज मध्ये. वेब सिरीज मध्ये. एक मिनिट, आपलं असं झालं का? आपलं काय नाही, आपलं कसं झालं असेल? नाही, आपलं नाही झालं. नंतर मी त्या इगो ट्रिप मध्ये कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं की हा, माझ्या नाटकातले सगळे कॅरेक्टर्सचे 1 मिनिट व्हिडिओज बनवून इंस्टाग्रामवर. सो मला आता असं वाटतं की खरंच माझे ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर बिकमिंग अ क्रिएटर वाढलेत. तुला काय वाटतं याच्याबद्दल? ऍक्टिंग इज नॉट माय प्रायोरिटी. म्हणजे मला असं वाटतं की काम म्हणजे तेच आहे ना, की मला असं ऑडिशन माझ्या ग्रुपमध्ये आलं तर माझी इच्छा असेल, मला रोल आवडला तर मी ऑडिशन देते, नाहीतर ऍक्टिंग इज नॉट माय प्रायोरिटी. तुम्हाला आलेत का ऍक्टिंग अपॉर्च्युनिटीज आतापर्यंत? नाही. आणि आमचं असं आहे की आम्ही नॉर्मल दिवसभरात जे करतो ते आम्ही शूट करून टाकतोय. जर एखाद्या वेळेस असं आलं की तुम्हाला अशी संधी मिळू शकते, तुम्हाला करायचंय का, तर मग असं काय प्रॉब्लेम नाही, पण तो विचार करून आम्ही नाही करत. गाईज म्हणजे एक वियर्ड क्वेश्चन विचारणार आहे मी. तुम्हाला जर एका रियालिटी शो साठी विचारलं तर तुम्ही कराल? म्हणजे दॅट इज नॉट ऍक्टिंग. करू हा मग करू ना. कारण आता तेच चालू आहे आमच्या घरी. म्हणजे रियालिटी जी आमची आहे तीच तुम्हाला दाखवतो. आय एम ओके. कारण रियालिटी शो मध्ये मला एक
वेगळं पात्र नाही प्ले हो, करायचं आय हॅव टू बी मी. तर ते त्याच्यासाठी मी ओके आहे. पण आणि ते- मला तरी असं वाटतं ऍक्टिंग खूप कठीण आहे, मला नाही जमत. काही दिग्गज लोकांचे टॉन्ट तर आता व्हायरली झाले होते ना की Controversial. नाही झाले होते की रील्स मध्ये जास्त मेहनत नाही घ्यावी लागत आणि जे नाटक करतात आणि फिल्म्स करतात त्यांची मेहनत जास्त असते आणि रील्स मध्ये कमी आहे. पण आय डोंट थिंक दॅट ते तर पर्सनल मत आहे मला असं त्याच्याबद्दल ते कोणाला काही वाटू शकतं जे बट तुला नाही वाटत का की कोणत्याही ऍक्टरला कोणी थांबवलं नाहीये रील बनवायला आणि कोणत्याही क्रिएटरला कोणी थांबवलं नाहीये ऑडिशन्स द्यायला. आता ह्यात नाही क्रिएटरचा प्रॉब्लेम आहे नाही एका ऍक्टरचा प्रॉब्लेम आहे. जर त्या डिरेक्टरला किंवा त्या प्रोडक्शन टीमला एक असा व्यक्ती पाहिजे तर ह्यात आपण का म्हणतोय. मी पूर्ण वेळ नाटकवालाच आहे, मी अभिनयवालाच आहे. आता काही वर्षांपूर्वी ही बोंब काय होती तुला माहितीये का? हे मालिकावाले लक्षात घे. मी जेव्हा नाटक एका स्पर्धेतले आपण सगळे अरे ह्याला तर काय मालिका करायची आहे. त्यामुळे ती ईर्षा ती वाटणारच आहे. आधी हे आधीपासूनच आहे थिएटर वर्सेस मालिका See, आणि हे थिएटर तर वर्सेस त्याच्यापासून अरे होमोसेपियन सेपियन आम्ही सेपियन असं होणारच आहे. त्याला काय म्हणजे हा संघर्ष तो पुढे गेला माणूस आला माणूस तिथे. आला तिकडेच संघर्ष आला ना. हा याला शेपटी नाही मला शेपटी आहे ते. पण मला काय वाटतं माहितीये का, मला असं वाटतं की इधर लिखा है ना तेरा काम कोई भी नहीं ले सकता. ऍट दी एंड तुम्ही नाटक करा, तुम्ही सिरियल करा, तुम्ही फिल्म करा, तो एक बिझनेस आहे, त्यातनं रिटर्न्स एक्सपेक्टेड असतात. हा पहिला मुद्दा. आधी ॲडव्हर्टायझिंगचे मार्केटिंगचे पॅरामीटर्स वेगळे होते, आता ते सोशल मीडिया झालेले आहेत. हा फॅक्ट पहिले तर सगळ्यांनी एक्सेप्ट केला पाहिजे. बरोबर. बेसिकली सोशल मीडियावरनंच जास्त जे काय होणार आहे ते होणार आहे. आधीसारखं होर्डिंग्स आहेत, सगळं एक्झिस्ट करतं, बट जो रीच सोशल मीडियावरनं मिळतो तसं बाकी माध्यमातनं आता होत नाहीये. आता सोशल मीडिया जेव्हा मेन सोर्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग झालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर सोशल मीडियावरती मेन ॲडव्हर्टायझिंग होते तर तिथे क्रिएटर्स हा मेन भाग झाला. तर ते ऑफकोर्स तुमची फिल्म आल्यानंतर पण क्रिएटर्स सोबत प्रमोशन होतं. आता म्हणून ते हळूहळू फिल्मच्या आतच व्हायला लागले कास्टिंग, की ज्यांचे रील बऱ्यापैकी चांगले आहेत, व्हायरल आहेत, चालत आहेत, त्यांना डायरेक्ट कास्ट केलं जातं. मी जी आता धर्माची फिल्म केली ती माझी एक रील त्यांनी सीन म्हणून उचलला विथ स्क्रिप्ट, नॉट ओनली कास्टिंग, विथ स्क्रिप्ट त्यांनी उचलला आणि तो फिल्ममध्ये टाकला. ह्यांनी काय झालं त्यांचा फायदा मी तुला सांगतो. फॉर मार्केटिंग इट मेड अ बज फॉर देम की ओके मी एका फिल्ममध्ये येतोय तर माझी ऑडियन्स जी काय ऑडियन्स असेल ती पण त्या फिल्म जाईल. पण ऑन द काउंटर पार्ट मी हे पण बोलले की ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर जेव्हा तुम्हाला अशी संधी मिळते तुम्हाला स्वतःवर मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तिकडे जाऊन चिल नाही वागू शकत. तुम्ही तिकडे जाऊन अरे अरे काय तुम्हाला हंबल राहायला लागेल. तुमच्यासमोर ॲक्टर्स आहेत, ते ॲक्टर्सला ॲक्टर्सचा रिस्पेक्टही द्यावा लागेल. यू आर नॉट जस्ट वर्किंग फॉर युअर सेल्फ, यू आर ऑल्सो वर्किंग फॉर द अदर कम्युनिटी. हे मी मानून चालतो, कारण की मी तिथे हागलो तर माणूस माझाच नाही सगळ्यांना शिवा पडणार आहेत. अरे हे झाले इन्फ्लुएन्सर लोक ना येतात आणि घाण करतात, हे ॲक्टर लोक बोलतात. पण लकीली आजपर्यंत माझ्यासोबत तसं झालं नाही. मी ज्या ज्या सेटवर गेलोय सगळे ॲक्टर्स माझे मित्र झालेले आहेत आणि मी मुद्दाम त्यांना जो मान त्यांना लागतो ना, बिकॉज एक असतं की जोपर्यंत मी स्वतःला ॲक्टर म्हणून प्रूव्ह करत नाही तोपर्यंत मी त्यांच्याशी समान स्वतःला कधी मानणार नाही. आणि मी कधीच स्वतःला बोलत नाही की मी पण एक ॲक्टर आहे, मी असं कधीच बोलत नाही. पण मी माझ्या लाईन्स प्रेप करतो, मी माझे स्क्रिप्ट वाचून जातो की बाबा तिकडे जाऊन माझ्यामुळे कोणाचा वेळ नको जायला आणि कोणाला असं नको बोलायला कोणी की अरे कॉन्टेंट क्रिएटर साध्या लाईन नाही, दीड मिनिटाच्या वरती हे लोक टिकत नाहीत. हे सगळे कॉमेंट झालेले आहेत. पण अरे 90 सेकंद टिकणार असे सगळे लाईन्स पण आहेत. तेव्हा तरी इथे झालं असणार ना. हा आणि कोणीतरी ते करून आलेलं आहे. ज्यांना ऍक्टिंग ऍक्च्युली शिकायची आहे फ्रॉम स्क्रॅच दे आर विलिंग टू डू इट. तर तेच आहे की जसं तू बोललास आमची बिंग सुकू करून एक Exact, तिथंच- क्रिएटर आहे, तिथंच example ती देते. सचदेवा सर आहेत ना, त्यांचं वर्कशॉप करते, प्रॉपर शिकतीये. तिने theater पण acting. केलंय. आता मला ना हे समीर बद्दल बोलायचं आहे. आम्ही एक नाटक करत असताना मीच स्वतः रील्सला असं कमी लेखायची जेव्हा की मी ते करत होते आणि तो मला म्हणाला तू वेडी आहेस का हे सगळं करायला, हे करू शकतात का. एव्हरी वर्क जो कोणी जे काही करतोय त्याला तिथपर्यंत पोहोचायला मेहनत लागते. सो यु नो नाही मला अजूनही वाटतं की असं कधीच अरे हा नाही यार सगळे चांगलं आहे, सगळं डिफिकल्ट आहे यार, असं काम नाही. तुम्हाला यश आणि शिवानी तुम्हाला हा प्रश्न बेसिकली तुम्हाला विचार करून मी डिझाईन केला की बाकीच्यांना पण अप्लाय होतं, बट तुमच्या बाबतीत असं बिकॉज तुम्ही खूप लाईफस्टाईल कॉन्टेंट बनवता, तुम्ही रिलेशनशिप ओरिएंटेड कॉन्टेंट पण बनवता. तर कॉन्टेंटमध्ये कितपत तुम्ही ती बाउंड्री ठेवता की
तुमचं घर दिसतं, तुमच्या रिलेशनशिपचं ऍक्च्युअल, जसं की तुम्ही स्क्रिप्टेड नाही करत, तर ती प्रायव्हसीची बाउंड्री कितपत ठेवणं इम्पॉर्टंट आहे. आता आम्ही कॉन्टेंट जेव्हा पोस्ट करतोय आमच्या हातात ते आहे की हे पोस्ट करायचं की नाही. Correct. इवन इफ वी आर शूटिंग, आम्ही एखादा असं कधीतरी क्लिप असतो की शूट केलाय बट देन एडिटिंग करताना और रॉ क्लिप जेव्हा आपण बघतो फायनल कट, आम्ही विचार करतो की हा नाही केला पाहिजे, हा चांगला नाही दिसणार. बिकॉज आपण थोड्या टाइम नंतर आपल्याला कळायला लागतं की आपला ऑडियन्स तो कसा परसिव्ह करेल. आय मेंट की तुमचं घर, लोकेशन, ह्या बऱ्याच गोष्टी रिव्हील ते झालंय आमचं ते झालंय. आमचं कधी कधी एवढं आम्ही हॉलमध्ये समजा करतोय व्हिडिओ, तर आम्ही व्हिडिओ बनवतोय मागे खिडकी आहे, तर असं थोडं वर झालं की खाली सगळं दिसते कुठली दुकान आहेत काय आहेत, आणि आम्हाला फोटो पाठवलेत की वी कॉट यू गाईज, आम्हाला भेटलात तुम्ही. तर त्याचं थोडंसं होतं, पण आता ते आता भरपूर जुन्या व्हिडिओ आम्ही कट नाही करू. हा, बट त्याच्यामुळे मग आम्ही आणि सोसायटी चांगली आहे की कोणाला म्हणजे असं लगेच आम्हाला कळतं की कोण खाली आलंय कोण नाही आलंय, तर या सगळ्या गोष्टी पटकन कळतं, मग आम्ही तसं हँडल करतो. बट एवढा अजून एक्स्ट्रीम इश्यू नाही झाला. इश्यू नाही झालाय. माझ्यासोबत झालंय. मला त्या माझ्या रूमच्या विंडोचा फोटो हे क्रिपी Reddit मला थोडं क्रिपी आहे. की दिस इज दिशा काटकर्स बेडरूम्स विंडो आणि विंडो डायरेक्ट बोललो असं फोटोवरून असं कर टाकताय. फोटो टाकला आणि मग मी ती विंडो अशी कार्डबोर्ड लावून तात्पुरती अशी पॅक केली होती जिथून तो फोटो होता. काय पण काय फिमेल क्रिएटर्सच्या बाबतीत मी नाही नाही. बोलणार इनोसंट वगैरे नाही, काही. तेव्हा एका असं पोरं काहीही करू शकतात, काहीही. त्याचं तुम्हाला जास्त तुझा चेहरा बघून मला असं भरपूर काय बोलायचं अशी इच्छा. नाही ऍक्च्युली गाडीचा नंबर गेलेला माझा अरे एकदा बापरे. फोटो ह्याच्यावर. माझी गाडी स्क्रॅच करून ठेवली आहे कोणीतरी समोर, पूर्ण स्क्रॅच करून ठेवलंय बोनेट माझं. तुझं हे प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे? हो काय अजून काय लिहिलं नाहीये नशीब, पण माहित नाही यार की स्क्रॅच कोणी केलं काय केलं माहित नाही, बट गाडीचा नंबर हा नका हा टाकू. कोणता इनोसन्स आहे? आमचा गाडीचा नंबर आहे बाबा. नाही हा नाही मी बोललो ना, मुलींच्या बाबतीत देयर नो इनोसन्स लेफ्ट. मी पहिलेच बोललोय. नाही पण पण या कॉन्टेंट मध्ये बाउंड्रीज, तुला असं काय आला एक्सपिरियन्स काही लोकांची? तुझी गर्ल फॅन कुठली? नाही, पण मी असं काही हे होत नाही ना, खाजगी काही रिव्हील केलं किंवा असं का नाही, कधी असं म्हणून करत नाही ना, म्हणजे नाही करायचं असं काही. हा प्रश्न सगळ्यांना आहे की तुम्हाला काय वाटतं, कन्सिस्टंटली चांगला कॉन्टेंट टाकला की एक फॉलोअर्स यायचे, व्ह्यूज यायचे. पण आता इतके क्रिएटर्सनी इतके कॉन्टेंट क्रिएटर्स झाल्यामुळे अनलेस अँड अंटिल काहीतरी म्हणजे जाणून बुजून नाही पण एक कॉन्ट्रोवर्सी झाली की नॅचरली लोक जास्त तुमच्याकडे लक्ष देतात, बिकॉज एवढ्या गर्दीमध्ये एक काहीतरी असं ब्लास्ट व्हायला तरच लोक. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं की आजकाल कॉन्ट्रोवर्सी महत्वाची झाली का क्रिएटर्स साठी मला सुद्धा? एका जुन्या मॅनेजरनी सांगितलं होतं की तू काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल कॉन्टेंट टाक ना, तुझ्या असं काहीतरी एक्स ब्रेकअप बद्दल बोल किंवा असं काहीतरी फॅमिली ड्रामा बद्दल बोल, स्कूल बद्दल काहीतरी बोल, कॉन्ट्रोवर्शियल टाक, ब्रँड्स आहे का, पैसा आहे का. म्हटलं आय डोंट थिंक मला ते करायचंय. प्लस ते कॉन्ट्रोवर्शियल लिमिटेड फेमस करतं तुम्हाला. अगदी बरोबर. Yeah. कॉन्ट्रोवर्शियल झालात तुम्ही आणि काही कॉन्ट्रोवर्सी जरी झाली तरी त्यानंतर ती चालवायला आणि पेलवायला पुढे घेऊन जायला कॉन्टेंटच लागतो. आणि तेच तसाच कॉन्टेंट लागतो. तुम्ही फेमस त्या गोष्टी मला असं वाटतं एक थप्पा लागतो तुम्हाला त्याच्यानंतर, आणि तुम्ही म्हणजे एक तसा राईज मिळतो तुम्हाला एका दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी किंवा 1 वीकसाठी, पण त्याच्यानंतर क्रिएटर असू दे ऑडियन्स असू दे तुम्हाला त्याच नजरेने बघते. सो आणि लोकांना कळतं पुढे की अरे तपस झालं. हो, आता तर फेक कॉन्ट्रोवर्सीज पण आलेत. तो काही I've लोकांचा seen कॉन्टेंट आहे couples- कॉन्ट्रोवर्सी. हा, मी कपल्स ना बघितलंय जे असे असतात की आपण भांडूया, आपण 4 दिवस भांडूया, आपण ह्याच्यावर कॉन्टेंट पोस्ट करूया, तू तुझं वेगळं चालू कर, तू तुझं वेगळं चालू कर, तू तुझे वेगळे मांडव, हे मांडव, आणि नंतर बोलूया इट्स अ प्रँक. Oh my God. हे झालंय. आहे बरेच लोक आहेत किंवा बरेच असे पण क्रिएटर्स आहेत जे गॉसिप ओरिएंटेड किंवा गॉसिपनी असं पण खूप मी बघितले रील्स की मला कोणीतरी मला असं, ते नाव नाही रिव्हील करत पण त्याचं एंगेजमेंट राहते ना की मला कोणीतरी असं बोललं, मग ते ह्या क्रिएटर बद्दल मी आता कसं मी करू काम वगैरे, मग आपल्याला कोणाबद्दल बोलतात आणि लोक मग रेडिट आणि कॉमेंट्स मध्ये पुढे मारतात. चालू होतात आणि डायरेक्ट. मग त्यात पार्ट 1 पार्ट 2 पार्ट ते इंस्टाग्रामवर बिग बॉस खेळतायत ते. राईट राईट. तुम्हाला असं वाटतं का की एखादा चांगला कॉन्टेंट बनवायला चांगलं इक्विपमेंट असलं पाहिजे आपल्याकडे? नाही. नाही.
तुम्ही तर डीएसएलआर व्हिडिओ शूट करता सगळे हा, मग असं मी का नाही बोलता बोलू- मी नाही बोलू. तुम्ही फोनवर करता तुमचं काय चांगलं इक्विपमेंट म्हणजे माईक आय थिंक कारण आपण कुठे शूट करतो जर आपण बाहेर शूट करतो तर मी असं बोलले की नाही लागणार तर ते खोटं आहे मी सगळीकडे माईकनी शूट करते सो एक बेसिक चांगलं इक्विपमेंट लागतं बट नॉट नेसेसरीली की DSLRच आणा किंवा सोनी ARI रेड ते आणा असं नाही सगळे एकत्र केले एक कॅमेरा बनवला 4 कंपन्या भांडणं ठेव सोनी ARI रेड वाव म्हणजे तेवढं सगळं आणा मला असं वाटतं की या गोष्टी हुंडाई सुझुकी येस येस मला असं वाटतं की या गोष्टीने थांबलो नाही पाहिजे कोणी पण हा. म्हणजे की मला कॉन्टेंट बनवायचंय पण माझ्याकडे इक्विपमेंट्स नाहीये म्हणून मी स्टार्टच नाही करणार स्टार्ट करा आणि मग तुम्हालाच तुमचं कळेल की मला व्हॉइस मध्ये इम्प्रुव्हमेंट हवंय मला बॅकग्राऊंड मध्ये नीट कर हे आपल्यालाच जर आपण गरज असेल तुम्ही रस्त्यावरच बनवताय समज मी आता रस्त्यावर ब्लॉग करतो आणि आवाजच मागे गाड्यांचा येतोय तर तुला माईक घेणं भाग आहे घेणं भाग आहे पण तुला ते थांबवलं नाही पाहिजे की मी बनवणार घरी बनवीन कुठेतरी बनवीन म्हणून इक्विपमेंट इज नॉट नेसेसरी तुम्ही To स्वतः start केलं. at हा. फॉर एक्झाम्पल तशी एक ग्रोथची स्टेज असते Correct. की आता चालू केले तर त्याच्यासाठी हे हा. पाहिजे हे पण पाहिजे होतं मग मी लोकांना. सुरुवात करणार की हे मी नाही जोपर्यंत माझ्याकडे एक चांगला मोबाईल येत नाही किंवा माईक येत नाही मी का नाही बोलली एक सेकंड सो सॉरी मी का नाही बोलली म्हणजे आता मला माहितीये की मला हा व्हिडिओ बनवायला एवढा बजेट आहे तर मी ब्रँडला चांगलाच व्हिडिओ देणार म्हणून मी नेहमी जे शूट करते ब्रँडेड व्हिडिओज ते आय मेक शुअर की इट असं आहे लुक्स गुड नाही माझ्या ओळखीतले आमचे एक निर्माते होते त्यांची एक मुलगी होती ती म्हणत होती की आमच्या मुलीला जरा भेटा तिला करायचं आहे तुमचं हे काय ते असे खूप लोक हो ती बोलली हा माझ्याकडे अल्फा 3 पण आहे आणि हे पण आहे आणि ते पण आहे आणि मी हे पण घेतलं हा तिला काहीच आणि मग आहे फक्त स्क्रिप्ट नाही आहे ते तुम्ही द्याल का म्हटलं फक्त स्क्रिप्टच लागतं बाळा आधी मग ते बाकीचं काय असतं बाकीच्या होतं गोष्टी पण मी ते तोडले ना संबंध का आपल्याला बाकीच्या गोष्टी लागणार आहेत आपण बी आशावादी राहायचं नाही, पण मला वाटत नाही असं ती म्हणाली ते करेक्ट आहे यार अगेन फॉर्मॅट वाईज आहे मला लोकांपर्यंत आवाज गेला पाहिजे आणि दिसलं पाहिजे मला वाटतं हे खूप गोष्टी या मॅटर करतात करेक्ट 2022 मध्ये मला आठवते मी रील्स DSLR वरती शूट करायला सुरुवात केली आता बरेच क्रिएटर्स करतात बट त्यावेळेला जी सुरुवात केली मला लोक येड्यात काढायचे मला इव्हन करण मला चिडवायचा अजून 77 सॅट कारण मी मॉनिटर लावायचो मी लाईट लावायचो 17 सॅट वायर लाव भाई काय करतोय भाई काय चालू आहे तुझं रील करायची रील आपल्याला मला असं मस्ती करायची माझी आता सगळे गपचूप मला विचारून फोन कॅमेरावर आले लेन्स कुठली हा कुठला माईक सेटअप काय आहे माझ्याकडे एक फिल्म शूट होऊ शकते एवढा सेटअप आहे पण बिकॉज ती माझी पर्सनल आवड मी सिनेमॅटोग्राफर होतो मी लोकांसाठी व्हिडिओ शूट केलेत मी म्युझिक व्हिडिओज बनवले तर ती माझी ती आवड आहे तुला यायचं ना रे हा आणि येत काहीच नाही आणि फक्त दसऱ्याला फक्त पूजा लावायचं कसं Exactly. सर्व असं सेटअप मोठा असतोय आणि एक व्हिडिओ असतो एक छान बट मला असं वाटतं की विथ टाइम माणसं जसे ग्रो होतात तसं कॉन्टेंट ग्रो होतं मला सगळे चॅनेल आठवले ज्यांनी स्टोरी टाकलेली काय माफ करा ट्रेनबद्दल नाही, काही मोजकं व्हायरल होणं हे कुठली गोष्ट याचा फॉर्म्युला काय आहे असं मला प्रत्येकाने थोडं थोडक्यात काय वाटतं तुम्हाला काय असेल व्हॉट मेक्स कॉन्टेंट व्हायरल इन 2026 रिलेटिबिलिटी मला वाटते की जेवढं जास्त रिलेट करू शकाल तेवढ्या वायडर ऑडियन्स पर्यंत होईल एक गोष्ट आहे जी 10 लोकांना माहिती ही माझ्यासोबत पण घडते ती 10 लोकांपर्यंत पोहोचू शकेल करेक्ट दिस इज व्हॉट इज वर्किंग फॉर अस येस माझ्याकडे उत्तर नाहीये कारण मला जेव्हा जेव्हा वाटलंय की हा व्हिडिओ मस्त जाईल तो चाललाच नाहीये आणि जेव्हा मी असंच काहीतरी टाकलंय ते 10 मिलियन गेलंय सो ते हे मला पण माझ्या बाबतीत तर नेहमीच होतं पण त्याच्या मागे मी हे त्याच्यावरनं एक लर्निंग म्हणून मी असं घेतलं की बिकॉज ते असं का होतं आपण ज्या गोष्टीत खूप मेहनत टाकून भारी बनवायला जातो ती गोष्ट कधी भारी बनू नाही शकत कारण की जी इजनी गोष्ट बनते जी सिम्प्लिसिटी आहे ना Authenticity. तिथे असंच मध्ये जी कॉमेडी आपसूक घडते किंवा जे काय आपसूक घडतं त्याला नाही पर्याय नाही माझ्या एका मित्रांनी असंच शूट केलं होतं मी बसली होती आणि मी दीपिकाचा इंटरव्ह्यू बघत होती आणि मी म्हणलं अरे ती अशी मी तो असा शूट करून टाकला आणि तो आता माझ्या पेजवरचा सगळ्यात मोस्ट व्हायरल व्हिडिओ आहे एक तुला काय वाटतं समीर आता असं झालंय आमच्या टीम मध्ये मी जेव्हा एखादं सांगतो की हे मला आवडलंय हे आपण नाही करायचं असं मला झालंय आता कारण काय होतंय माझा सध्या फॉर्म्युला हा आहे की मला असं वाटतं की फार इंटेलेक्च्युअल आहे बुद्धिजीवी आहे आणि मग समोर सगळे कसं वाटतंय नाही असं म्हणतात सगळे समोर ते माझे पार्टनर म्हटलं हेच करू असताना तर मी उलट करतो हे चांगलं वाटतंय Correct. चला हे डिस्कार्ड हे तुला आवडलंय दादा छपरी आहे घे करायला घ्या लगेच घे आणि ते मग व्हायरल अगेन आता याच मुद्द्याला धरून एक गोष्ट आठवली शांतनू देशपांडे नावाचे एक बिझनेसमॅन आहेत बॉम्बे शेविंग येस सो त्यांनी मध्ये एक रील टाकलेला आणि त्यांनी एक असा पर्स्पेक्टिव्ह मांडला की कॉन्टेंट क्रिएटर हे तुमचा मेन जॉब नसू शकतो
असं ऐकताना खूप हे वाटतं, बट त्यांनी खूप चांगलं पुढे असं म्हटलं की यू कॅन बी अन आर्टिस्ट, यू कॅन बी अन डॉक्टर, यू कॅन बी अन डान्सर, यू कॅन बी अ पेंटर आणि कॉन्टेंट, आणि त्याचा तुम्ही कॉन्टेंट करता, बट कॉन्टेंट क्रिएटर हा तुमचा मेन जॉब नसू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. जस्ट मी तुम्हाला एक हा थॉट देतोय, तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर हा तुमचा फुल टाइम जॉब नसू शकतो, तुम्ही कोणीतरी आहात त्याचा तुम्ही कॉन्टेंट बनवताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल समीक्षा जर फॅशन कॉन्टेंट बनवते, म्हणजे तिला फॅशनमधलं काहीतरी माहिती आहे, त्याचा ती कॉन्टेंट बनवते. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की नवीन जी मुलं आहेत जे कॉन्टेंटमध्ये उतरत आहेत, व्हॉट इज द फ्युचर जे होत आहे, इवन इनफॅक्ट तुम्ही आता बघाल तर लहान मुलं पण खूप सारे कॉन्टेंट बनवत आहेत बिकॉज ते व्हायरल जात आहेत, तर त्यांना ते करू देत आहेत. बट यू थिंक देर शुड बी अ एज टू कॉन्टेंट क्रिएशन? कुठेच ऑस्ट्रेलिया का कुठेतरी न्यूझीलंड आय थिंक, हां राईट, तिथे बॅन केले सोशल मीडिया. 13 का 18 नंतरच तुम्ही सोशल मीडिया यूज करू शकता. सो दॅट इज अ थिंग. लहान मुलांनी तर कॉन्टेंट क्रिएशन पासून एक सर्टन एज पर्यंत लांब राहावं, कारण एव्हरीथिंग इज देअर ना ऑन इंस्टाग्राम. त्यांना तेवढी अक्कल नाहीये, नाही. आई बाबांना तेवढी अक्कल असायला पाहिजे. नाही, पण मुलांना करायला कसंही करू शकतात. पेरेंट्स कितीही हे झाले, सतर्क राहिले, तरी जर कोणाला करायचंच आहे, म्हणजे मला फेसबुकवर यायचं होतं, माझे आई वडील कितीही स्ट्रिक्ट होते तरी मी होती फेसबुकवर. ओके. सो एक सर्टन एज क्रायटेरिया असला, किंवा जसं युट्यूबवर दिस इज नॉट फॉर किड्स, तसं एक सोशल मीडियावर एक बेसिक असायला पाहिजे. असायला पाहिजे. आणि फॉलो तेच मी तुला म्हणते ना, ते लोक व्हायरल होणार, आपण हा व्हिडिओ टाकला तर या ह्याच्यामध्ये लोक ते क्लिकच नाही करत, कळतंय. तर चुकीचा कॉन्टेंट पण पोचतो लहान मुलांकडे. एक फॅमिली आहे जी कॉन्टेंट बनवते अराउंड लाईक डेली व्लॉगिंग वगैरे, पण त्याचे 2 बायका आहेत, ठीक आहे. हा 2 बायका आहेत, 2 बायका आहेत त्याची, आणि काहीतरी आहे त्याच्या टर्म. हाच त्याचा नीज असेल काय? नो, हा निश आहे का, कारण त्याच्यामुळे खूप लोकांना ते ब्रेन माहित नाही काय त्यांनी हे केलंय. खूप सारे लोक त्याच्यानी इन्स्पायर होऊन आता अशी कॉन्टेंट काढतायत. त्याच्या वाटलं पहिला तुम्ही बाय करता असं म्हणत हो हो तेच हो, म्हणते. त्यांना बघून हे तरी ठीक आहे. आणि दिस इज इन इंडिया आय एम टॉकिंग अबाउट. हां, तर त्याच्या एक पहिल्या बायकोच्या मुलानी, लहान मुलगा, एक 8 पण नाही, 5-6 वर्षाचा मुलगा असेल, त्यांनी शो ऑफ म्हणून का काय मला माहीत नाही, माझं जी तो व्हिडिओ बघितला हा तळपायाची मस्तकात गेली आहे असं झालेलं. बिकॉज तो माणूस शो ऑफ करायला बोलतो, ये है 3-4 साल का बच्चा, इसका पर डे पैसा कितना कमाता है पता, ये 3-4 साल का बच्चा 3 लाख रुपये. एक ठीक आहे, त्या मुलाला माहिती पण नसेल तो काय करतोय. यू आर युझिंग दॅट फॉर गेनिंग फॉलोअर्स, फॉर गेनिंग फॉर इन्स्पायरिंग पीपल इन व्हॉट वे. काय तुम्ही इन्स्पायर करताय. सो पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की लोकांना काय दाखवायचं, आणि जे सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ना, त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की अच्छा तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी करताय, कारण तुमच्यासाठी ते भाग आहे, तुमची ही आहे. पण काय लोक आपला जॉब सोडून तुमच्याकडून इन्स्पायर होऊन ह्या गोष्टी करतात, आणि नंतर दे डोंट हॅव अ जॉब, त्यांची फॅमिली कळतं ना, त्यांची फॅमिली सफर करते. तर आपण किती कसंही बोललो ना तरी माणसाला काय बघायचंय त्याच्यावरून ते इट डिपेंड्स ऑल ऑन दॅट की अच्छा तुम्हाला हे करायचं तुम्ही करा. आपलं काम आहे समजवणं. ऑडियन्सचं पण तेवढंच काम आहे की हा, audience तुम्हाला कोणतं कोणाला- कॉन्टेंट कन्झ्युम करायचंय हे बोलते मी. तुम्हाला नाही आवडत आहे ना, तुम्हाला राग येतोय ना, रिपोर्ट करा, संपला विषय. तुम्हाला माहिती आहे ना की माझा फोन माझा लहान मुलगा वापरणार आहे, किंवा माझी एक छोटी बहीण वापरणार आहे, रिपोर्ट करा, किंवा एक वेगळं अकाउंट तुला काय वाटतं, तुझं मला मत ऐकायला आवडेल की हे आपण बॅलन्स करणं गरजेचं आहे. म्हणजे तुझा प्रेक्षक लहान मुलगा पण बघणार असेल, तू आय गेस ते फॉलो करत आलायस, म्हणजे शिव वगैरे इज अ पार्ट ऑफ लाईफ. मला वाटतं मी तरी आता तो खूप डिबेट होता, मला खूप लोक भेटायचे तर बोलायचे की अरे तुझं चांगला कॉन्टेंट. इव्हन माझ्या फॅमिलीमध्ये पण काही लोक बोलले की तुला हे पण एक किस्सा सांगतो की समीक्षा, मी आणि यशस्वी आम्ही असं एक केलेला पॉडकास्ट, त्याच्यामध्ये होतं की डेटिंगबद्दल होता, आणि तिथून आम्ही लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजवरती आलो वगैरे. तर आता मुद्दा असा झाला की 2 मुली बसल्या आहेत, मी बसलो आहे, आणि आम्ही इन जनरल गप्पा मारतो. त्याच्यामध्ये मी बेसिक शिव्या एकदम घालल्या नाही, बट एक अरे येणे ह्या एकदम फालतू असं तसं वॉट एव्हर.
त्याच्यावरनं माझ्या फॅमिलीमध्ये कोणतरी पडली की अरे असं मुलींसोबत तुम्ही कसं काय बोलू शकता. फॅमिली मधलं कोणतरी लांबचं. हा म्हणलं की असं त्यांनी ते बरोबर नाही केलं वगैरे. म्हटलं की मी त्यांना शिव्या नाही घेतली की समीक्षा तू अशी आहेस. इट्स अ वे ऑफ टॉकिंग. आणि अगेन आय अग्री, आय रिस्पेक्ट टू दॅट ऑल्सो की बट माझी पद्धत तीच आहे बोलायची. आणि मी आधीच बोले यूट्यूबवरती मी पहिल्यापासून मी रॉ राहिलेलो आहे. मी अजिबात फिल्टर लावलेले नाही आहेत. असं ह्याचा अर्थ हे नाही की मी काहीही घाणेरडं बोलतो. जे जसं नॉर्मली मी बोलतो तसंच मी नॉर्मली यूट्यूबवरती राहतो. त्यामुळे ती, आणि मला असं वाटतं की अगेन दॅट इज द लँग्वेज वॉट म्हणजे त्या भाषेत मी इन जनरल सगळ्यांशी बोलतो. मग माझ्या फॅमिली आली, माझे फ्रेंड्स आले, माझे क्रिएटर की इन जनरल सगळे मित्र. आणि ती लँग्वेज माझ्या जनरेशन किंवा माझ्या एज ग्रुपची सगळी लोक सर्रासपणे वापरतात. कोणी त्या फालतू छोट्याशा शिवीने लगेच अरे तुम्हाला असं कधीच कोण हर्ट होत नाही, कारण इट इज कन्सिडर्ड की इट इज अ वे ऑफ एक्सप्रेशन नाव. बट अगेन याच्या आधीच्या जनरेशनला ते ऑकवर्ड होऊ शकतं, हेही मी तितकंच रिस्पेक्टफुली समजतो. बट अगेन मला असं वाटतं की ती आत्ताची लँग्वेज आहे म्हणून मी ती वापरतो. बट हा झाला यूट्यूबचा प्रश्न. युट्यूबला लोक चूज करतात हे मला बघायचं आहे. करेक्ट. इंस्टाग्रामला सगळ्यात यूट्यूब आणि इंस्टाग्राममधला सगळ्यात मोठा फरक हा आहे की यूट्यूबला लोक यूट्यूब चालू करायच्या आधी त्यांच्या डोक्यात असतं की मी काय बघणार आहे. इंस्टाग्राम खोलून जे दाखवेल ते बघितलं जातं. पण जे दाखवेल त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स असतात. ऑप्शन आहे पण तेवढे एज्युकेटेड लोक आपल्याकडे नाही आहेत समीक्षा की अरे हे सेफ सर्च ऑन बिन हे एवढं नाही माहिती आहे लोकांना. ठीक आहे, जनरली आपण समजा मी जशी ऑन कॅमेरा आहे तशी मी ऑफ कॅमेरा नसेल. कळतंय? ऑफ कॅमेरा मी खूप शिवाय देत असेल पण मी ऑन कॅमेरा नाही देऊ शकत. मला तो फिल्टर लावावाच लागतो. वाय? बिकॉज मला माहिती आहे की माझी ऑडियन्स जी आहे ती 12-13 वर्षाची आहे. भले त्यांचे पालक बिझी असतील काय करण्यात, पण माझी रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ क्रिएटर पण बनते ना की अच्छा नाही शिव्या दिल्या पाहिजे. सो आय मेंटेन दॅट. मी असं म्हणते. मी हे इंस्टाग्राम वरती मेंटेन करतो. वेन इट कम्स टू अ जोक. युट्यूब वरती मी हा फिल्टर ठेवलाच नाहीये, आधीपासूनच नाही ठेवला. कारण की माझं म्हणणं होतं की मी तिथे मला नॅचरली काय व्यक्त व्हायचं असले मी असं थांबलो तोंडात शिव्याला आणि ते नॅचरल होणारच नाही. तर मी इंस्टाग्राम वरती खूप सोच यू कॅन पुट या ओके. पण मी तेही ट्राय केलं बाय द वे. बीप आलं किंवा काय बाय द वे ते पण ट्राय केलं. जेव्हा मी व्लॉग सुरुवातीला स्टार्ट केले मला खूप व्ह्यूज यायला लागले. लोक बोलले अरे दादा एवढी मजा येते, फक्त शिव्या नको देऊ का, आम्ही टीव्हीवर लावून बघतो घरी. अच्छा शिव्या नको देऊ म्हणतो. हा मी म्हणलं ओके. मग मी बीप टाकायला चालू केले. म्हटलं की आता मी तर थांबवू शकत नाही बिकॉज स्क्रिप्टेड नाहीये, तर बीप टाकायला चालू केले. मग लोकांची कमेंट हेच होती की दादा बीप नको यार, माझा नाही दादा बीप नको. मला ओके बीप काढला, म्यूट करायला चालू केले. शब्द काढतो ना अरे यार आता मजाच नाही येत आहे. बोला भाई मी कसं करू, मी आता मी जसं आहे तसं करतो. आणि मी आधीच सांगतो, मी माझ्या ब्लॉग्समध्ये मी एका ब्लॉग मी डिक्लेअर केलं की ऐका तुम्ही माझे ब्लॉग याच्या पुढे बघणार असाल तर मध्ये मध्ये शिवाय असतील, तुम्हाला नसेल कम्फर्टेबल तर हेडफोननी ऐका. आणि आपण सगळ्यांना सर्व नाही करू शकत ना. Exactly. प्रत्येक व्यक्तीला सर्व. वो तो है. ओके गाईज, आपण एक लास्ट प्रश्न विचारणार मी तुम्हाला आणि मग आपण हा पॉडकास्ट राऊंड टेबल सगळं जे काय आपण एंड करूया. द क्वेश्चन इज, आणि सगळ्यांनी मला याचं उत्तर द्यायचं आहे, तुम्ही किती पैसे कमवता? मजाक करता काय लगेच सिरियस झाले की खुर्चीला उठायला घेतलेलं. एक पोस्ट मध्ये हे गेले कॅल्क्युलेशन तर गेले. तुम्हाला मी एक छान गिफ्ट हॅम्पर आणलेला आहे बिकॉज तुम्ही तुमचा वेळ दिलेला आहे आणि एवढी तुम्ही गोड माणसं आहात म्हणून तुम्हाला बॉम्बे स्वीट शॉपमधनं आम्ही मस्त गिफ्ट हॅम्पर आणलेले आहेत. हे सगळं तुमच्या हे दिशा. थँक्यू. सॉरी गाईज आता ते कॅमेरामुळे पास करा सगळे पेपर असेल असं मला वाटतं. नाही पण थँक्यू सो मच. थँक्यू. बाबा आम्हाला 2 मिळणार आहेत म्हणजे. हे कपलचं बरं आहे. 3 चॅनल आहे त्यांचे, 3 मिळायला पाहिजे. 2 काय बघ. अरे हे बघ हे मला पण दिलंय स्वतः 20 पण दिलंय. ठेवलं का? त्यांनी दाखवलं आम्हाला एकच दिलं. थँक्यू सो मच. थँक्यू. ओपन पण करून बघितलं नाही मी खाल्लंय आधी. थँक्यू. बट या नोटवरती मला असं वाटतं की एक छान कॉन्व्हर्सेशन जे आहे ते आपण एंड करूया. आणि तुम्हाला कसा वाटला हा राऊंड टेबल ऑफ मराठी क्रिएटर्स ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. ह्या सगळ्यांचे चॅनलचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, इंस्टाग्रामचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, त्यांना नक्की जाऊन फॉलो करा. आणि भेटूया पुढच्या राऊंड टेबलमध्ये काहीतरी नवीन घेऊन येतो तुमच्यासाठी. तोपर्यंत सबस्क्राईब करा. म्हणा म्हणजेच मराठी म्हणजे. बाय बाय. सगळ्यांनी मधल्या कॅमेरा.